of Jesus Court, Anand Salve Ministry, Church of Jesus Court. प्रत्येक जण आपले डोळे बंद करू. लहान मुलं आपले डोळे बंद करतील. डोळे बंद करू, आपण प्रार्थना करू. धन्यवाद माझ्या स्वर्गीय परमेश्वर प्रभू, तुझे आभार, तुझे उपकार मानतो पिता. आदर, मान, महिमा आणि गौरव तुला देतो राजा. परमेश्वर प्रभू, गेले महिनाभर, आठवडाभर प्रभू तू आम्हाला व्यवस्थितरित्या सांभाळलं प्रभू, तुझे आभार मानतो प्रभू. मी प्रार्थना करतो माझ्या परमेश्वर, आजचं जे वचन होईल प्रभू राजा, ते वचन प्रभू तुम्ही आशीर्वादित करा. हे प्रत्येक वचनाचं बीज आज प्रभू तुझ्या लेकरांच्या हृदयामध्ये पेरलं जाऊ दे आणि ते एक मोठं प्रतिफळ घेऊन येणारं होऊ दे. धन्यवाद करतो प्रभू या समयासाठी, तू सहाय्यता मदत करतो, तुझे आभार मानतो. विश्वासाने केलेली प्रार्थना नासरेतकर येशू याच्याच गोड आणि गौरवी नावात मागतो म्हणून ऐका पिता, आमेन. सर्वांना प्रेज द लॉर्ड, बोलो येशू मसीह की. बघू आपण आजचा दिवस ऑगस्ट, 2 ऑगस्ट, नवीन महिना. प्रियांनो, आजचं जे प्रभुभोजन आहे त्या प्रभुभोजनावरती आज विशेष वचन आहे. ध्यान देऊन ऐका, कान देऊन ऐका, लक्षपूर्वक ऐका. बघू आपण योहान अध्याय 6 वचन 48 ते 56 आपण बघूया. बघा मी वाचतो, ध्यान देऊन ऐका. मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मन्ना खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. तेव्हा यहुदी आपसांमध्ये वितंड वाद करू लागले व म्हणाले, हा आपला देह आम्हाला खायला कसा देऊ शकतो? यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मी त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. प्रत्येकाने बोला आमेन. आता शांत बसा लेकरांनो. तिला घे ना बाई, कोण आहे तिला घ्या. बघा इथं वचन सांगतं, परमेश्वर सांगत आहे, मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मन्ना खाल्ला तरी ते मेले. हालेलुया. येशू इथं म्हणत आहे, मीच जीवनाची भाकर आहे. जे पूर्वजांनी अन्न खाल्लं, जो मन्ना खाल्ला ते मेले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता बघा, मनुष्य तर जगण्यासाठी भाकर खातोय. ध्यान देऊन ऐका, मनुष्य जगण्यासाठी भाकर खातोय, पण त्याला तो फक्त काय होतंय, त्याचं शारीरिक जीवन त्याला भेटतंय, जे शरीराचं आहे. त्याला जे पृथ्वीवरती जगायचंय, जे काम करायचंय, त्याच्यासाठी त्याला ते शारीरिक जीवन त्याला भेटतंय. थोडं थोडं पुढे सारखा. बघा, जी भाकर आपण खातोय रोजची, कोणती, जी आपल्याला शरीरासाठी, जी जगण्यासाठी, जे सगळेच लोक खात आहेत. बघा ध्यान देऊन ऐका, वचन काय सांगतंय. परमेश्वर म्हणतो, मीच जीवनाची भाकर आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या शेजारच्याला बोला, मीच जीवनाची भाकर आहे. आपल्या शेजारच्याला बोला, प्रभू येशू ख्रिस्त जीवनाची भाकर आहे. बघा पण इथं परमेश्वर म्हणत आहे, जो माझं शरीर खातो तो मरणार नाहीये. आता जी भाकर मी खात होतो ना, जेव्हा मी ख्रिस्तामध्ये येण्याच्या अगोदर जी भाकर मी खात होतो, मी जगत तर होतो, पण मला ते आत्मिक जीवन नव्हतं भेटत. मला देवामध्ये सार्वकालिक जीवन भेटत. पॉज कर रे जरा. मी जी भाकर खात होतो ती भाकर कसली होती? फक्त मला काय करत होती?
जगण्यासाठी मदत करत होती. पण ज्या वेळेस मी जीवनाची भाकर खायला सुरुवात केली, म्हणजेच कुठली, जे प्रभूचं शरीर आणि जे त्याचं रक्त आहे, प्रेज द लॉर्ड, जेव्हा ती भाकर मी खायला सुरुवात केली, मला सार्वकालिक जीवन मिळायला लागलं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जेव्हा मी व्यसनामध्ये होतो, मी जगाची जी भाकर खात होतो, भाजी चपाती म्हणा, ती भाकर खाऊन मला फक्त जीवन भेटत होतं, पण मला खरा ख्रिस्त समजला नव्हता. ती भाकर खाऊन सुद्धा मी अंधकारामध्ये पडलो होतो. ती भाकर कुठली, जी जगातली भाकर जी आपण घरामध्ये बनवतोय, प्रेज द लॉर्ड, जी मला शरीरासाठी पाहिजे होती, ती मी खात होतो, पण मी देवापासून लांब होतो. मी दारू पित होतो, गुटखा, सिगरेट, तंबाखू, सगळ्या जीवनामधल्या ज्या जगिक गोष्टी त्या मी करत होतो. पण वचन काय सांगतं? परमेश्वर म्हणतो मी जीवनाची भाकर आहे. आणि वचन इथं सांगतं तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी ते मेले. मी पण काय होत होतो? मी आत्म्याने मेलो होतो. येशू मला माहिती होता, पण मी आत्म्याने काय होतो? मेलो होतो. म्हणून प्रियांनो, वचन काय सांगते? जी देवाने दिलेली भाकर आहे, त्याचं शरीर आणि त्याचं रक्त जो खाणार आहे आणि जो पिणार आहे, त्यालाच काय होणार आहे? सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. पण ही भाकर जी आहे, जी प्रभूने दिलेली आहे, त्याचं शरीर आणि त्याचं रक्त, हे कधी मिळणार आहे? जेव्हा एखादा व्यक्ती पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेणार आहे. हालेलुया, हालेलुया. वचन सांगतं जो बाप्तिस्मा घेतो त्याला सार्वकालिक जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. जो पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेतोय त्यालाच काय आहे? सार्वकालिक जीवन आहे. आणि तो बाप्तिस्मा घेतल्यानंतरच त्याला ते प्रभूचं शरीर आणि ते रक्त खाण्याची काय माहिती त्यांना ती संधी मिळणार आहे. आणि तीच खरी जीवनाची भाकर आहे. आज आपण बरेच परमेश्वरामध्ये, पण काही लोक घाबरत असतील की मी बाप्तिस्मा कसा घेऊ? मी बाप्तिस्मा घेतल्यावर माझे नातेवाईक मला काय म्हणतील? बाप्तिस्मा घेणं म्हणजे धर्म बदलणे नाहीये. बाप्तिस्मा घेणं म्हणजे आपलं जीवन जे पापमय जीवन आहे, ते पापमय जीवन सोडून आपण ख्रिस्ताचं जीवन काय करणं? स्वीकारणं. बायबल सांगतो तो आपल्यासाठी मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा काय झालेलं आहे? जिवंत झालेला आहे. तसंच आज हे आपलं जे शरीर आहे हे पापमय झालेलं होतं. ज्यांनी बाप्तिस्मा घेतला नाही ते शरीर पापमय झालेलं आहे. पण ज्या वेळेस काय होणार आहे? येशू जसा गाडला गेला ना, तसंच तुम्ही त्या पाण्यामध्ये मरणार आहेत. ध्यान देऊ नाही का? सगळ्या जगाचं पाप जेव्हा येशूने घेतलं होतं, तो पापी झाला होता. आणि जेव्हा तो मेला, प्रेज द लॉर्ड, जेव्हा त्याला गाडलं गेलं, ते पाप घेऊन तो गाडला गेला. पण जेव्हा तो तिसऱ्या दिवशी जीवित झाला ना, तो पुन्हा काय झालेला आहे माहितीये? हे पाप सगळं कॅन्सल करून त्यांनी एक नवीन जीवन काय केलं? परत एकदा तो उभा राहिलेला आहे. कारण तुम्हाला माहितीये, जेव्हा तो क्रुसावरती होता, तो काय बोलला होता माहितीये? रडत रडत, हे पिता तू माझा त्याग का केलास? बरोबर, तो क्रुसावर असताना बोललेला आहे. कारण तो त्यावेळेस काय होता माहितीये? पापी होता. बोला, पापी. क्रुसावरती होता तेव्हा तो पापी होता. आणि पित्याने काय केलं होतं? त्यांनी सगळ्या जगाचं पाप घेतलं होतं. म्हणून पित्याने काय केलं? त्याच्याकडनं तोंड फिरून घेतलं होतं. आज तुम्हाला माहितीये, जो पाप करतो ना, पिता काय करतो माहितीये? त्याच्याकडनं त्याचं मुख फिरून घेत असतो. पापी व्यक्ती पित्याला आवडत, त्यांनी त्याच्या लेकराला, त्याच्या पुत्राला त्यांनी सोडलं नाही. म्हणून तर येशू म्हणला ना, हे पिता तू माझा त्याग का केलास? म्हणजे पापी लोकांचा त्याग पिता करतो. पण त्याच्यासाठी पुत्र पाठवलाय या पृथ्वी तलावरती, की त्या पुत्राला बघून लोकांनी सार्वकालिक जीवन स्वीकारावं. बघा, येशू जेव्हा गाडला गेला, तो पापी म्हणून गेला. पण तिसऱ्या दिवशी जेव्हा जिवंत झाला ना, सगळं पाप त्याने काय केलं होतं त्याच्यावरती घेऊन तो पुन्हा काय झाला? पवित्रतेमध्ये जिवंत झालेला आहे. आणि जेव्हा एखादा व्यक्ती पाण्यात जातो ना, त्याचं पापी शरीर घेऊन तो काय होतो? त्या पाण्यात मरतो, जसा येशू मेला. आणि जेव्हा एखादा व्यक्ती पाण्यातनं बाहेर येतो, तो काय होतो? ख्रिस्तामध्ये नवीन जीवन घेऊन निर्माण होतो. हालेलुया, हालेलुया. आणि जेव्हा तो त्या पाण्यातनं बाहेर येतो, तेव्हा त्याला काय होतं? स्वर्गाचं राज्य उघडलं जातं. आणि लाखो करोडो स्वर्गदूत, एक आत्मा बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्तामध्ये आला म्हणून लाखो करोडो स्वर्गदूत काय करतात? स्वर्गामध्ये सेलिब्रेशन करत असतात की यस, सैतानाच्या हातामध्ये गेलेला पण आज तो आमचा झालेला आहे.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज ज्यांनी बाप्तिस्मा घेतलेला आहे त्यांच्यासाठी स्वर्ग उघडलाय. पण तुम्हाला माहितीये बाप्तिस्मा घेऊन सुद्धा बरेच लोक पाप करत आहे. त्यांच्यासाठी परत स्वर्ग ते स्वतः बंद करत आहे. दारू, गुटखा, बिडी, काडी. माझा एक मित्र काय म्हणायचा, तंबाखू, बिडी, काडी त्याची तंदुरुस्त बॉडी, असं तो म्हणायचा. आम्ही जेव्हा व्यसन करायचो, पण नंतर कळलं या तंबाखू, बिडी, काडीने तंदुरुस्त बॉडी होत नाही. गुटखा खाणाऱ्याची थोबाड सडत्यात, सिगरेट पिणाऱ्याला खोकला येतो, थोडासा पायऱ्या चढला की धापा कुत्र्यासारखा करतो, जीभ बाहेर काढून असा करत असतो. गुटखा खाऊन थोबाड उघडत नाहीत, जेवण तिखट लागायला चालू होतं. प्रेज द लॉर्ड. माझ्यासोबत झालेलं आहे म्हणून सांगतो. बाप्तिस्मा घेऊन उभा राहणे आणि पुन्हा काय होतं ते त्यांच्यासाठी काय करतात, स्वर्गाचा रस्ता बंद करून टाकतात. पण असो, त्याच लोकांसाठी आपल्याला प्रार्थना करायची. कारण बायबल क्लिअर सांगतं की पाप करणाऱ्याकडं पिता लक्ष देत नाही. त्यांनी येशूला पण सोडलं नाही, आपण बघितलं. म्हणून येशू रडला. येशूचं आणि पित्याचं प्रेम इतकं होतं ना, अलौकिक न तुटणारं प्रेम. पण जेव्हा पाप घेतलं होतं म्हणून येशू रडायला लागला. म्हणून तो रडून काय म्हणला, पिता तू माझा त्याग का केलास? कारण जो पाप करतो पिता त्याच्याकडे लक्ष देत. मग तुम्ही छाती ठोकून म्हणा, प्रभू मला वाचव रे, तुम्ही वाचणार नाही. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, जेव्हा पाण्यात बुडून एखादा बाहेर येतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतो. मगच तो व्यक्ती काय करतो, प्रभूचं शरीर आणि त्याचं रक्त खातो आणि पितो. हालेलुया, हालेलुया. कारण ही चावी आहे कुठली, स्वर्गामध्ये जाण्याची. प्रेज द लॉर्ड. मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं, मी जर तुम्हाला बोललो या कपाटामध्ये पैसे आहेत, ही चावी घ्या आणि तुम्हाला लागतील तेवढे पैसे घ्या, तुम्ही फक्त चावी घेऊन बसताल, तुम्हाला मिळणार आहे का? चावी तर मी दिलंय, चावी तर मी दिली, तुम्हाला गुच्छा दिलाय, 100 चाव्या दिल्यात, पण लॉक एकच आहे. आता कुठली योग्य चावी ती तुम्हाला शोधायची. मग तुम्ही म्हणणार आहे का, पास्टर साहेब नाही हो, तुम्ही मला राईट चावी द्या म्हणजे मी काय करीन, दार उघडन. कष्ट तुम्हाला करायचं आहे ना. बायबल तुम्हाला चाव्या देत आहे, भरपूर चाव्या देत आहे. प्रेज द लॉर्ड. आशीर्वादाच्या चाव्या देत आहे, खूप चाव्या आहेत. पण ते घेऊन लॉक खोलायचं काम कुणाचं आहे? बोला, आमचं आहे. बसून होणार आहे का? होणार आहे का? हालेलुया. बघा पुढचं 53 आणि 54 वर वचनावर जाऊ. बघा वचन काय सांगतं. 52 बघू आपण, 52 डायरेक्ट, सॉरी 53 वचन बघू. यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो, जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटच्या दिवशी उठवील. बघा 53 वचन काय सांगतंय, जो माझं शरीर खातो. 53 वचन काय सांगते, मी तुम्हाला खचित सांगतो, मनुष्याचा पुत्राचा देह नाही खाल्ला आणि ते रक्त नाही पेले तर तुमच्यामध्ये जीवन नाही. काय नाहीये? काय नाहीये? म्हणजे आपल्याला प्रत्येकाला काय करायचंय, त्याचं शरीर आणि त्याचं रक्त खायचंच आहे. वचन सांगतंय त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार नाही. प्रेज द लॉर्ड. बघा येशू जेव्हा त्याचा जन्म झाला, ध्यान देऊन ऐका, जेव्हा येशूचा जन्म झाला, जेव्हा तो वयाच्या 30व्या वर्षी झाला, येशूने सुद्धा बाप्तिस्मा घेतला. बाप्तिस्मा घेतल्याशिवाय काही होत नाही. तुम्ही बायबल उघडून बघा, मत्तईचं पुस्तक, लूकचं पुस्तक, त्यांनी काय केलं, जेव्हा सेवा चालू करायची होती सगळ्यात पहिलं तो यार्देन नदी जवळ गेला आणि तिथं कोण बाप्तिस्मा देत होता? योहान बाप्तिस्मा देत होता. आणि योहानाच्या हातून पाण्यात बुडून येशूने बाप्तिस्मा घेतला का नाही? घेतला का नाही? आणि बाप्तिस्मा घेतल्यानंतर 40 दिवस उपवास केले आणि बाप्तिस्मा घेतल्यानंतर सैतानाने काय केलं, त्याची पण परीक्षा घेतली. मग तुम्ही विचार करा, एखादा बाप्तिस्मा घेतोय
एखादा बाप्तिस्मा घेतो आणि बाप्तिस्मा घेतल्यानंतर सैतानाला राग येतो, अरे माझा माणूस होता येशूकडे गेला, मग तो काय करतो? त्रास द्यायला सुरुवात करतो. हालेलुया. मग तो काय करतो? त्रास द्यायला सुरुवात करतो. तो त्याला काय करतो? त्रास द्यायला सुरुवात करतो. आणि तो वारंवार काय करतो? त्याला त्रास देतो. ही माझा माणूस होता, माझ्या हातातनं सटकला. माझा माणूस होता, माझ्या हातातनं सटकला. इतके दिवस माझा ऐकत होता, पण आता तो काय झालाय? बाप्तिस्मा घेऊन तो येशूच ऐकणारे. बघा, येशूने पण बाप्तिस्मा घेतला, मग सैतानाने काय केलं? त्याची परीक्षा घेतली आहे ना. पण येशूने त्याला काय केलं? वचन सांगून त्याला काय केलं? हाकलून लावलं. त्यांनी वचनाची तलवार चालवली. मग एखादा बाप्तिस्मा घेतो आणि म्हणतो यार मी बाप्तिस्मा तर घेतलाय, माझ्यावर प्रॉब्लेम का आले? एखादा म्हणतो मी बाप्तिस्मा घेतलाय पण माझं आजार पण का गेलं नाही? अरे बाप्तिस्मा घेतल्यावर आजार पण जात नाही, बाप्तिस्मा घेतल्यावर पैसा येत नाही. बाप्तिस्मा घेणे म्हणजे काय? आपलं जीवन, बोला, आपलं जीवन. आणि तेव्हा खरी तुमची परीक्षा चालू होती. मी पण बाप्तिस्मा घेतला 2019 ला, पण माझ्या जीवनात सगळं उलटच. जे पण करायचो सगळं उलट. मी रडत बसायचो, अरे देवामध्ये आलोय, व्यसन सोडलेत, प्रॉब्लेम का वाढत चाललेले. पण मी काय राहिलो? दटून राहिलो. मी प्रार्थना नाही सोडली, मी देवाला नाही सोडलं, मी वचन नाही सोडलं, मी उपवास नाही सोडले, देवाला घट्ट धरून राहिलो. आज जेव्हा देवामध्ये वाढत गेलो, सैतानाने पण विचार केला असेल, याला किती हलवतोय पण हा काय हलत नाही, याला किती ऑफर देतोय पण हा काय माझी ऑफर घेत नाही. हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्ताला पण ऑफर आली होती है ना, तुला धनसंपत्ती देतो, तुला अख्खं राज्य देतो. येशूने काय सांगितलं? चल निघ, मला नाही पाहिजे. बरोबर ना. मग सैतान काय करतो? अरे हा लय प्रार्थना करतोय, याला कशात अडकवायचं, कशात अडकवायचं, चला ह्याला व्यभिचारामध्ये पाडूया. पण निस्ती प्रार्थना, निस्ती वचन, निस्तं उपवास, अरे हा तिथं पण पडत नाही, चला ह्याला पैशामध्ये अडकूया. मग कुठून तरी पैसा येणार, कोणतरी चोरी, चल तिकडे तिकडे असं असं आहे, आपण ते काढून घेऊ, आपल्याला करोडो रुपये भेटतील. पण तो म्हणला ना, नाही, मला माझा देव बघतोय. हालेलुया. मी चोरी करणार नाही, मी लबाडी करणार नाही, मला माझा परमेश्वर बघतोय. प्रेज द लॉर्ड. मला पण पैसा आला होता चुकीच्या मार्गाने, पण मी लाथाडला. सगळ्या गोष्टी आल्या होत्या, मला माहिती होतं हे सैतान मला पाडायसाठी बघतोय. हालेलुया. पण जेव्हा देवात वाढत गेलो, देवाने काय केलं? दान वरदान द्यायला लागला. परमेश्वरांनी मला बघितलं की बाप्तिस्मा घेतलाय, इतके प्रॉब्लेम आहे, त्रासामध्ये पडलाय, दुःखामध्ये पडलाय, रडतोय, घरचं भाडं भरायला सुद्धा पैसे नाहीयेत, रडतोय. पण मी काय देवाला सोडलं नाही, चिटकून राहिलो. भाड्याच्या खोलीत होतो, पण देवाला दाखवलं मी तुझ्या योग्यतेचा आहे. प्रभूने तिथनं काढलं आणि स्वतःच्या घरामध्ये ट्रान्सफर केलं. हालेलुया. लगेच काही होत नाही. प्रेज द लॉर्ड. बाप्तिस्मा घेतला, देवाने हळूहळू एक एक मार्ग खोलायला सुरुवात केली. देवाने आरोग्याचं दान वरदान, भविष्यवाणीचं दान वरदान. तुम्हाला माहितीये, ध्यान देऊ नाही का, ऑनलाईनची आपण प्रार्थना करतोय, बरोबर ना, ऑनलाईनची. त्या ऑनलाईनच्या प्रार्थनेमध्ये मला प्रभूने एक भविष्यवाणी दिली होती की तुम्ही जिथं काम करताना तुमच्या मालकाच्या मनामध्ये परमेश्वर टाकन आणि तो तुम्हाला पैसे देईल, पण ज्याला कोणाला देईन तुम्ही मला साक्ष द्या. किती जणांना आठवतंय? किती जण होते त्यावेळेस ऐकायला? मला प्रभू एक भविष्यवाणी देतोय की तुम्ही जिथं काम करताय तो मालक तुम्हाला डायरेक्ट पैसे देईन, कारण माझा परमेश्वर त्याच्या मनात तुमच्यासाठी टाकल. जो कोणी आमेन म्हणते त्याला प्रभू देणार आहे. तुम्हाला माहितीये, ती बहीण मुंबईला आहे. प्रेज द लॉर्ड. तिने मला काल रात्री मेसेज केला, पास्टर तुम्ही केलेली भविष्यवाणी पूर्ण झाली. म्हणलं काय? म्हणे माझा मालक माझ्याकडे बघत होता आणि अचानक त्याला काय झालं, तो बोलला दीदी रुको. तो गेला आणि तिला पैसे दिले त्यांनी. प्रेज द लॉर्ड. ती म्हणली पास्टर तुम्ही जेव्हा बोलले ना तुमच्या मालकाच्या मनामध्ये प्रभू टाकणार आहे आणि तो तुम्हाला पैसे देणार आहे. हालेलुया. आणि आमेन म्हणून रिसीव्ह करा. तिने ग्रहण केलं. आणि विचार करा, काल तिचा मेसेज आला, तुम्हाला मेसेज दाखवतो, मी वाचून दाखवतो. म्हणजे पास्टर तुमची भविष्यवाणी खरी झाली. ती तर आपल्या चर्चला पण नाही बिचारी, पण ती ऑनलाईन मधनं काय करते बिचारी, रोज देवाच्या उपस्थितीत असते. पास्टर काही हो, मला कुठला असू, पण माझं काम पहिलं मी बाजूला टाकते, मला देवाच्या जवळ जायचंय. तिने प्रामाणिक ग्रहण केलं आणि काय केलं, देवाने बघा तिच्या मालकाच्या मनात टाकलं. आणि मग ती म्हणली पास्टर
खरंच तुम्ही देवाचे सेवक आहात, तुम्ही केलेली भविष्यवाणी माझ्या जीवनात पूर्ण झाली. हे का होतंय? कशामुळे होतंय? अहो, ती बघत नाही मला मालक काय म्हणणार, मला घेणं देणं नाही, पण ती एवढंच म्हणत असते मला काम असतं. मी कामात असून सुद्धा कानात इयरफोन घालत असते. मला काही बायका म्हणतात ही बाया चुकीची दिसती, कानात घालून कोणाला तरी बोलती, पण तिला देव बघतोय. हालेलुया. कुठल्याच बाईला नाही दिलं, पण बरोबर तिलाच देवाने दिलं. प्रेज द लॉर्ड. याला म्हणतात देवामध्ये चिटकून राहणं. म्हणून मी काय सांगत असतो, सगळं लांब ठेवा, कोणी नसे कुणाचा. गीत माहितीये ना, कोणी नसे असे येतील आणि नंतर म्हणतील कोण आपण, आम्ही ओळखत नाही. कोणी नसे. जी झालेली भविष्यवाणी खरी झाली का नाही? कारण ती इतकी आतुर होती, प्रार्थनेला आतुर असायची. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर हे करतो. प्रेज द लॉर्ड. हे परमेश्वर करतो. तुम्ही जे खऱ्या अंतकरणाने येणार, खऱ्या अंतकरणाने बसणार, खऱ्या अंतकरणाने वचनाची भाकर रोज खात जाणार, बघा देव कसं काम करतो. प्रेज द लॉर्ड. धरून पकडून आणल्यासारखं नाही, पास्टर काहीतरी बोलतील म्हणून बसायचं नाही. नाही आले तरी चालेल, हरकत नाही. पण खऱ्या अंतकरणाने उत्सुकतेने जेव्हा येतो ना माणूस, उत्सुकतेने जेव्हा स्तुती आराधना करतो, उत्सुकतेने जेव्हा वचन वाचतो, उत्सुकतेने त्याला जेव्हा ग्रहण करतो, परमेश्वर काय करतो? त्याला स्वर्गातनं पाहत असतो आणि मग त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करत असतो. प्रेज द लॉर्ड. अहो, ती बहीण शॉक झाली. ती म्हणली पास्टर तुम्ही जे पण बोलताय ना, अहो माझ्या जीवनातच होतंय म्हणली. ते का होतंय? प्रेज द लॉर्ड. आता तिला ओढ लागली, मी कधी तुमच्या चर्चला येईन, मी कधी तुमच्या चर्चला येईन. पण मला माहिती तिची ओढ देव एक दिवस पूर्ण करणार आहे. हालेलुया. हालेलुया. बघा 54 वचन सांगतं की सार्वकालिक जीवन प्राप्त होणे. आणि 54 वचन सांगतो, जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटच्या दिवशी उठवील. काय सांगतंय? शेवटच्या दिवशी. अरे बोला ना. काय जसं तोंडाला ते फेविस्टिक चिटकवलेत असे बसलेत. अरे बोला, बोललं तर होईल. धरून आणल्यासारखं बसू नका. आशीर्वाद पाहिजे तर बोलावा लागल. बायबल काय सांगता? मागा म्हणजे आणि ते बसले. मी उदाहरण तेव्हाच सांगितलं, किराणा मालाच्या दुकानात जा आणि बोला. ते म्हण काय पाहिजे? ते म्हण जा बाई, नको वेळ वायाला घालू. बोलल्यानंतरच देणार आहे ना. साबण द्या, मग तो साबण देणार. चहापत्ती द्या, मग तो चहापत्ती देणार. का नुसतं म्हणून सांगत असतो बोला. तोंड उघडलं तर सगळं होणार आहे. वचन काय सांगतं? शेवटल्या दिवशी तो उठवणार आहे. प्रेज द लॉर्ड. आता 2 लोकांना तो उठवणार आहे. किती जणांना? 2 लोक. कोणचे लोक? ज्यांनी पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेतलाय, ठीक आहे, आणि ते पृथ्वी तलावरती ऑलरेडी आहेत. ज्यांनी बाप्तिस्मा घेऊन जे झोपी गेलेत, म्हणजे काय? घरात झोपी नाही, जे मेलेले आहेत. ध्यान देऊन ऐका. जे मेलेले आहेत आणि जे जिवंत त्यावेळेस असेल जेव्हा येशू येणार आहे, या 2 लोकांना तो उठवणार आहे. एकाला पृथ्वीवरून जिवंत उठवणार आहे आणि एकाला सुखलोकातनं तो उठवणार आहे. ध्यान देऊन ऐका बरं का. पण एखादा बाप्तिस्मा घेऊन सुद्धा तो इथंच मरणार, हे माझ्याकडनं लिहून घ्यायचं. एखादा बाप्तिस्मा घेऊन सुद्धा शिव्या देईन, श्राप देईन, भांडण करण, तो जाणार नाही. हे चॅलेंज घेऊन घ्या. प्रेज द लॉर्ड. जो भांडण करीन, शिव्या देईन, कुजबूज करीन, जो काही दोष लावेल, ऐका नाही, जो काहीतरी बोलल, असे व्यक्ती जाणार शेवटच्या दिवशी. अजून ध्यान देऊन ऐका. याच्या वेळेस ज्यांनी बाप्तिस्मा नाही घेतला चुकून, तो स्वर्गात जाईल, पण बाप्तिस्मा घेणारा खालीच राहील. कारण त्यांनी गुटख्यावरती प्रेम केलं, त्यांनी सिगरेट, तंबाखू, दारू, मिश्री याच्यावरती प्रेम केलं, तो जाणार नाही. क्लिअर सांगतो. आता लय येतील धार्मिक बनून सगळे चर्चला, बरेचशा चर्चला आहेत मला माहिती आहे, पण आपण कुणाची नावं घेणार नाही. पण ध्यान देऊन ऐका,
बाप्तिस्मा घेतलेला असून सुद्धा तो व्यक्ती स्वर्गात जाणार नाही. कारण बऱ्याच लोकांचा असा गैरसमज झाला, व बाप्तिस्मा घेऊ काय हरकत नाही, येशू येईन आपल्याला घेऊन जाईन. घेऊन जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून वचन काय सांगते, शेवटच्या दिवशी तो उठवील जे मेलेले लोक आहेत, है ना, जे देवामध्ये होते, गुटखे सिगरेटी तंबाखू दारू खाल्लंय पिल्लय मस्त एन्जॉय केलाय, ते आताही सुख लोकात नसून ते कुठे असणार आहेत, अधो लोकात. आणि अधो लोकात त्यांचं ट्रान्सफर होणारे नरकामध्ये, चांगल्या ठिकाणी. हा, म्हणून देवामध्ये चालणं हे सोपं नाहीये आपल्या. म्हणून मी रोज प्रार्थना काय करतो, तुमच्या घरात कुणी व्यसन करत असेल ते व्यसन सुटावं याच्यासाठी प्रार्थना करा. यदा कदाचित आताच्या घडीला जर येशू आला तर चेकिंग होणार. इमलच्या पुड्यावाले सिगरेटीवाले, ते बायबलचं वचन आहे ना, मेंढर वेगळे आणि शेरड. देवाची कोण असतात, मेंढर. शेरड तिकडं कुठं, दुसऱ्या वाटेला, जाऊ द्या तिकडं. म्हणून सांगतो, पवित्रता मेंटेन करा, दोष कुणाला लावू नका. मी तुम्हाला खरंच सांगतो, जर 1000 कोटी लोक जर विश्वासू असतील बाप्तिस्मा घेणारे, मी तुम्हाला सांगतो कदाचित 200 कोटी स्वर्गात जातील आणि 800 कोटी बाप्तिस्मा घेणारे खाली राहतील. कारण का माहितीये, त्याच्यात बरेचसे कॅथोलिक लोक पण आहेत. कॅथोलिक लोक पण आहेत, त्यांना वाटतं आम्ही येशूला मानलं, मरियेला मानलं, सगळं होतं. ऐका नाही, ते दारू पितात, सगळं त्यांना चालतं. ते 9 दिवसाचे सण बी साजरे करतात. त्या मरियेला का काय कशाला मला नाही माहिती, तिला साड्या घालतात 9 दिवस. हे चालत नाही, याच्यावर मी तुम्हाला नंतर वचन देईन. पण त्याच वेळेस सगळे या आणि मग तुम्हाला सांगल मी. प्रेज द लॉर्ड. बघा 55वं वचन काय सांगतं, कारण माझा देह हे खरे खाद्य व माझे रक्त हे खरे पेय आहे. हालेलुया. खरं खाद्य काय, चिकन आहे, बटर चिकन आहे काय सिस्टर, पनीर आहे का, बटर पनीर, पनीर मसाला आहे का. लोकांना असं वाटतं अरे वा लय दिवसांनी भेटलंय, चला हाणू तंगडी आणि मग घालू नंतर लंगडी. खरे खाद्य, खरं खाद्य काय, प्रभूचं शरीर आणि त्याचं रक्त आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खरे खाद्य आपल्याला खायचंय, हे पण खा, हरकत नाही. बघा कधी कधी काय होतं, जास्त वडेपाव, जास्त भजे, जास्त बाहेरचं खाल्ल्याने पोट खराब होतं, पोटात गॅस होतो, आहे का नाही, होतो का नाही. मग डॉक्टरकडे पोट लावून पळायला लागतं, डॉक्टर साहेब लय दुखतंय हो. डॉक्टर म्हणतो बाहेरचं काय खाल्लं का, हो खाल्लं ना. त्या दिवशी मी ट्रेन मधनं येताना एक चटपटीत भेळवाला आला होता. त्या ट्रेन मधनं तो असं त्याचं ढकलत होता पुढं पुढं, मी बघायचो, पण मला शेजारी लय माणसं आहेत, नको खायला. ट्रेन लोणावळ्याला मोकळी झाली, लोणावळ्याला मोकळी झाल्यानंतर परत आला, बेलवाला आला. मी बघितलं, हा टमाटा कांदा काकडी सुगंध येत होता त्याचा, नाही का असा चटक फटकवाला. म्हणलं येऊ दे. त्यांनी मस्तपैकी दिली मला भेळ, मी खाल्ली खाल्ली आणि अर्ध्या तासांनी झाली ना गुडगुड चालू. म्हणलं झाला, म्हणलं आपला कार्यक्रम आता. 2 दिवस पोटामध्ये गुडगुड 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 गुडगुड. पाळकीनबाई फक्त डाळ भातच बनवा बरं का, पाळकीनबाई फक्त खिचडी भातच बनवा बरं का. प्रेज द लॉर्ड. कधी कधी काय होतंय, खाण्याला नाहीये, पण इतकं बी खाऊ नका. इतकं पण खाऊ नका. प्रेज द लॉर्ड. बघा मी का सांगतोय, आपल्या शरीराची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. नंतर डॉक्टरकडे पळायला काय आहे का नाही. नंतर अचानक मध्ये कोणाला काहीतरी त्रास होतो, सगळ्या गडबडी होतात. ठीक आहे, आपण बघू पुढं. बघा 56वं वचन, आता हे ध्यान देऊन ऐका बरं का, ध्यान देऊन ऐका. 56वं वचन, जो माझा देह खातो, काय लिहिलंय, अजून पण काही बोलत नाही. काय झालंय का तुम्हाला, नाही थांबा, मी वाचो आणि माझ्या नंतर तुम्ही वाचा. हा बघा आता ध्यान देऊन ऐका, सगळ्यांनी बोलायचंय, नाही बोलत तर त्याला उठून उभा करीन म्हणून 3 वेळा बोला. हा बघा आता 56वं, जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. आता कळलं.
जो माझा देह खातो रक्त पितो परमेश्वर म्हणतो मी त्याच्यामध्ये राहतो. मग आता तुम्ही विचार करा, ध्यान देऊन बघा. आता तुम्ही विचार करा, तुम्ही म्हणता पास्टर साहेब आम्ही तर प्रभू भोजन घेत नाही, मग का आमच्यामध्ये देव नाहीये का? आहे ना तुमच्यामध्ये पण, तुमच्यामध्ये पण परमेश्वर आहे. पण देव काय म्हणतोय, लवकरात लवकर माझं शरीर आणि माझं रक्त पिण्यासाठी तुम्ही तयार व्हा. आज येशू का आला नाहीये? का आला नाहीये? बरोबर ना, आज येशू का आला नाही? कारण परमेश्वराला माहिती आहे की कुणाचाही नाश नाही व्हावा. कारण स्वर्गामध्ये जाण्याचा एकच रस्ता आहे, पाण्यामध्ये बुडून बाप्तिस्मा घेणे. आणि येशूला सगळ्यांना काय करायचंय, त्याच्यासोबत स्वर्गामध्ये घेऊन जायचंय. म्हणून वचन सांगतं, जो माझं शरीर खातो आणि माझं रक्त पितो तो माझ्यामध्ये आणि मी. हालेलुया. किती मोठं वचन आहे हे, किती मोठं वचन आहे हे. विचार करा, ज्याला लोक म्हणतात स्वर्गामध्ये आहे तो तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. जो स्वर्गामध्ये आहे तो तुमच्यामध्ये राहतोय. मग विचार करा, जर तो राहतोय तर हे घर कसं पाहिजे? बोला, साफ आणि स्वच्छ. नाही तर दारूनी भरलेलं, तंबाखू गुटखा सिगरेटनी भरलेलं नाही. आपल्या परिवारासाठी मी अजून पण सांगतो, प्रार्थना करा. हा गुटखा, ही दारू, ही तंबाखू तुमच्या घरच्यांना नरकामध्ये फेकन आणि तुम्ही स्वर्गामध्ये जाताल. मग असं नको व्हायला. माझी पत्नी मिसरी लावत होती, तिला किती सांगितलं नको लावू नको लावू, तो म्हणून प्रभू तिला बोलव ना, तिच्याशिवाय मी नाही जगू शकत. परमेश्वर म्हणून मग तू बी होय खाली. नाही तर म्हणून प्रभू माझा पती इतके दिवस मला सांभाळलं रे, प्रभू मी स्वर्गात आले, त्याला घ्या ना प्रभू तुम्ही, प्लीज प्रभू घे ना. प्रभू म्हणून तू जा मग त्यासोबत आली नरकात. मी पहिल्यापासून बायबल मधनं तुम्हाला सांगत होतो, है ना. परमेश्वर सांगतो ना, मी पवित्र आहे तशी तुम्ही पवित्र राहा. वचन काय सांगतं? नाही तर म्हणून प्रभू माझी पोरगी राहिली रे खाली, तिला सांग ना, लय पार्ट्या करत होती ना तुझी पोरगी, राहू दे तिला खालीच. तुला यायचं तर ये, नाही तर तू त्या शैतानासोबत खाली जाऊन पार्ट्या कर. म्हणून मी काय सांगतो, मी रोज प्रार्थना ऑनलाईनची का घेतोय? आपल्याला प्रार्थना काय करायची? आपला परिवार सगळ्यात पहिलं. वचन काय सांगतं? तू बच तो तेरा घराना बचाया जाएगा. पहिलं आपल्याला वाचायचंय. आपण वाचल्यावर आपल्या परिवाराला वाचायचंय. तुम्हाला माहिती नाही, मी खरंच सांगतो, लेकरांना तुमच्या तयार ठेवा. तुमच्या लेकराला तयार ठेवा. पास्टर तो चर्चलाच येत नाही, वडत आणा त्याला. मरतील. कसे मरतील? या जगामध्ये जाऊन मरतील. प्रेज द लॉर्ड. आपलं पोरग काय करतंय जरा त्याची चेकिंग करा. पोरगी काय करते चेकिंग करा, नाही तर नंतर रडत बसावं लागल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रातभर मोबाईल मध्ये कुठं बोट चाललेत लक्ष द्या, नाहीतर रडत बसतान. पोरगी का रातभर बोट घालती मोबाईल मध्ये, कुणासोबत बोलतीये, पोरगा काय करतोय, कुठं जातोय, आवरा त्याला. बघितलं ना काय झालं? मुलगी गेली बॉयफ्रेंड सोबत डोंगरावर, आईला म्हणती मी मैत्रिणीच्या बर्थडेला चालले, बॉयफ्रेंड सोबत गेली, 5 जणांनी बलात्कार केला, मेली. म्हणून सांगतो, आपल्या पोरींना आवर घाला. त्यांचे मोबाईल चेक करा, त्यांचा रिचार्ज कोण टाकतंय बघा, त्यांचे व्हॉट्सअप चेक करा. थोबाडा घेऊन नाही नाही माझ्या पोरीवर भरोसा आहे. थोडस कडू बोलतोय, आलं का लक्षात? थोडस कडू आहे. हा, माझ्या डोळ्यासमोर झालेलं आहे, माझ्या डोळ्यात देखत झालेलं आहे. तीच आई चर्चला यायची, मुलगा झाला तिला, 3 मुली, बरोबर ना? 3 मुली. नंतर मुलगा झाला, मुलगा झाल्यानंतर येशू येशू केलं. पोरगी चाललंय, हॅलो कसं आहेस तू सोनू, पिल्लू, जानू. आईला सांगत्यात पोरीवर लक्ष द्या. नाही हो, माझा विश्वास आहे माझी पोरगी अशी करीच शकत नाही. आणि जेव्हा गेली ना हात धरून, मग रडायला लागली. तू का ग असं केलं? मम्मी, पोलीस म्हणले तुला आई पाहिजे का? आणि तिला बाप बी नव्हता. पोलीस म्हणले तुला आई पाहिजे का, तुला ते पोरग पाहिजे? मम्मी आता माझं सर्वस्व आहे. आई, लहान भाऊ म्हणतोय ताई चल ना, ताई चल ना, ताई चल ना. जा बाळा, मला याच्यासोबत जायचंय. काय फायदा झाला? लक्ष द्या. त्या व्हॉट्सअपवर कुणाला चॅटिंग चालू आहे, आलं लक्षात? काय करतय पोरग, कुठं जातंय, लक्ष द्या. पोलिस पण सांगायला लागलेत आता ऑनलाईनच्या माध्यमातून. तुमचे पोरं जात्यात पार्टीला, मित्रांसोबत जात्यात, बलात्कार करतील, खून करतील, चोऱ्या करतील, आणि मग आया येत्यात
जोडत नाही. माझं पोरग तसं नाहीये. मग कसं आहे? मग कसं आहे? चेक करा मोबाईल. थोडस कडू आहे, खरंच सांगतो. जेव्हा मी तो व्हिडिओ बघितला ना, त्या पोरीवरती रेप चालू होता लाईव्ह मध्ये. ती पोरगी काय म्हणते माहिती का त्याच्यात? कपडे काढती, मी सबको देती हूं ना बारी बारी से, मेरे को मारो मत. म्हणजे विचार करा काय तिच्यावर बितली असेल. तुमची पोरगी जर तिथं असती तर काय झालं असतं. म्हणून सांगतो चेकिंग करा. काय नाईट ड्युट्या करत नाहीत 2-2 वाजता 3-3 वाजता झोपायला. मोबाईल काढा, हिसकावा, बघा. नंतर थोबाडाला काळं फासलं जाईल ना, मग कळेल. हे थोडं कडू बोलतोय मी, मला प्रभूने सांगितलंय म्हणून मी सांगतोय. लेकरांना वडा, चर्चला आणा, बसवा, आयांनी उपास करा, प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज म्हणतात पास्टर असं का बोलताय? हा, मी चांगल्यासाठीच बोलतोय, मी वाईट नाही बोलत आहे. मला पण 3 मुली आहेत. मला पण मुली आहेत. आपल्या हातामध्ये येते. कितीतरी आया रडत बसल्यात. आज पोरं दुसरीकडे भटकतात. दुसऱ्यांना घेऊन पोरींना पळून गेले, पोरी पळून गेल्या. किती केसेस आहेत ह्या. बलात्कार व्हायला लागलेत. विचार करा, 5 जणांनी त्या एवढ्याशा लेकरावर 19 वर्षाच्या बलात्कार केलाय. तिला कपडे काढून देणार, असे हिंजडलेल्या कुत्र्यासारखे तोडत होते तिला. म्हणून सांगतो लक्ष द्या, आपल्या पोरी काय करतायत बघा जरा, पारखा. त्या माझ्या पण बहिणीच आहेत ना, म्हणून मला दुःख होतंय. इतकी बेकारी वाढलेली. सैतान तुटून पडलाय, तुटून पडलाय. वयात आल्या काय वाटलं लग्न करून टाका. घरामध्ये अशा सजून ठेवू नका. सोम्या पाहिजे, मला गोम्या पाहिजे, टोम्या कशाला पाहिजे? स्पष्ट विचारा. तुला कोण आवडतंय का? आवडत असेल तर बाई आम्हाला घेऊन चल, 4 लोकात लग्न लावू द्या. मी चुकीचं नाही बोलत आहे, जे सत्य ते सांगतो. कारण जे मी बघतोय, इतके रेप वाढलेले आहेत. सैतान खवळलाय. म्हणून सांगतो मी, प्रत्येकावर लक्ष द्या. मला पण 3 मुली आहेत. मी बी 3 मुलींचा बाप आहे. मला दुःख होतं जेव्हा मी ते व्हिडिओ बघत होतो ना. अरे कुत्रे हिंजळल्यासारखे त्या पोरीला करत होते. एवढं मी म्हणलं प्रभू हे काय चाललंय? ही कुणाची चुकी आहे? त्याच आईची चुकी असणार आहे ना. त्या आईचं काम होतं, कोणच्या पोरीच्या बर्थडेला चालली, मला पण यायचंय, चल. नाही, घरात बस. 2 मुस्काडीत खेचा, रपकन मोबाईल वाढा, काढा त्याची डिटेल. कुणासोबत चाललंय एवढं? हा, रात्रीचं चालू आहे, टाप 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 टाप. बघा, चेकिंग करा. नाही तर एक दिवस असा येईल ना, मग रडत बसता, पास्टर प्रार्थना करा. ओ काय करणार? पास्टर काही करू शकत नाही. म्हणून वचन काय सांगतंय? तू पहिलं वाच आणि मग आपलं घरानं वाचव. प्रेज द लॉर्ड. काय चुकीचं बोलतोय मी? कारण जे होतंय ना जगामध्ये ते बघून दुःख होतं. इथं मनाला टोचतं. ती पण माझीच बहीण होती, पण मेली. त्या आईचं, त्या बापाचं काम होतं चेकिंग करणं. अशा किती केस आहेत? भरपूर आहेत, भरपूर. म्हणून सांगतो, हात जोडून तुम्हाला रिक्वेस्ट करतो, आपल्या लेकरांसाठी. बायबल, येशूला जेव्हा मारत चालवलं तर येशू पडला माहिती तुम्हाला? तो म्हणला मला पाणी पाहिजे. एक बाई आली तिथं रडत रडत, बऱ्याचशा बायका आल्या रडत रडत. येशू काय म्हणलं माहिती का? माझ्यासाठी नका रडू, तुमच्या लेकरांसाठी रडा, तुमच्या लेकरांसाठी रडा. उद्या काय होईल सांग माझी ठोके. बायबल सांगतं ना, छडी उचला. मी पण माझ्या मुलींना खडसावतो, मारतो. मी कमी मारतो, पण पालकीनबाईंना सांगतो जोड त्यांना चांगलं. कारण आत्ताच काठी दाखवली नाही तर नंतर प्रॉब्लेम होईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या सगळ्या आपल्या बहिणीचे आहेत. कुठल्याही चर्चा असू द्या, कुठल्याही चर्चा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. बघा, आजचं हे वचन थोडं शेवटला मी कडू बोललो आहे ना, पण तुमच्याच फायद्याचं आहे. आपल्या पोरींसाठी, आपल्या पोरांसाठी उपवास करा, देवाजवळ शोक करा, रडा. आपण ऑनलाईनच्या प्रार्थनेमध्ये या. प्रभू माझ्या लेकरांचा, आपण काय प्रार्थना करतो तीच करतो ना. प्रभू जे यंग जनरेशनचे पोरं आहेत, जे कॉलेजला जातात, जे कामाला जातात, जे स्कूलमध्ये जातात, प्रभू त्यांचा ताबा घ्या. आपल्या प्रार्थनेद्वारे कुणाचा तरी जीव वाचलो है ना. आणि आपण रोज प्रार्थनेला बसतो, हे बघून आपले लेकरं पण म्हणतील माझी मम्मी, माझे पप्पा प्रार्थनेला बसते, चला आपण पण बसूया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. नाही तर जेव्हा पोरांना पंख फुटतात ना, आई बापांकडे बघत सुद्धा नाहीत.
बघत सुद्धा नाहीत. बाप असा समोरून जातो तरी लेकरं बोलत नाहीत. काय वाटत असेल त्या बापांना? कसं वाटत असेल त्या बापांना? काय काय आया म्हणतात ह्याला जन्माला घालून पस्तावली, काय काय आया म्हणतात हिला जन्माला घालून पस्तावली. हे का? हे त्यांच्याच चुका आहेत ना. येशू सांगतोय ना, आहे का नाही, आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करा. म्हणून प्रियांनो, थोडस मी बोललो, हरकत नाही, पण मी चांगल्यासाठी बोललो. प्रेज द लॉर्ड. या वचनाद्वारे माझा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आशीर्वादित करो.